अनेक कवितेचे कट्टे त्या ठिकाणी झाले, अनेक सभा देखील त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व विचारांचे सर्व पक्षाची लोक तिथे जात होती. ती एक खासगी मालमत्ता होती. मागच्याच महिन्यामध्ये तिथले आमदार आणि मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत ते आशिष शेलार साहेब यांचा देखील सत्कार त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी आशिष शेलारांचा सत्कार होतो त्या ठिकाणी जाऊन शिवसेना दंगा करते. म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य नाही का? हा देखील दर्प त्या निमित्ताने येतो. मात्र जे बलराजजी जे आहेत, जे या स्टुडिओचं संचालन करतात, यांचे आजोबा हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्नही केलं नव्हतं की देशाच्या स्वातंत्र्याकरता माझा जर प्राण गेला तर माझ्या परिवाराचं काय होईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि त्यांची तिसरी पिढी बलराजजींच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे आणि बलराजजी त्या ठिकाणी कुठलाही नफेखोरी न करता एक सांस्कृतिक मंच म्हणून त्यांनी त्यांची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्या चांगल्या कामाकरता वापरतात. त्या स्टुडिओमधून अनेकांनी स्वतःचं जीवन उभं केलेलं आहे. 2 अंध विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन उभं केलं आहे. अनेक कलाकार त्या ठिकाणावरून त्यांचा आत्मविश्वास वाढत असताना महाराष्ट्राला मिळालेले आहे. आणि असं सांस्कृतिक मंच आणि सांस्कृतिक केंद्र जर शिवसेना शिंदेगड उद्ध्वस्त करत असेल तर हा संस्कृतीवरचा देखील हल्ला आहे. एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या